बंध्यांनी तयार केलेल्या वस्तू उत्तम, सुंदर व कौतुकास्पद असून त्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री हा त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे दिवाळी मेळावा प्रसंगी बंदी निमित्त वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार, तुरुंगाधिकारी श्रीमती वाय गुजराती, कारागृह उप अधीक्षक सचिन चिकणे, प्रकाश परदेशी, स्वीय सहाय्यक रवींद्र कोष्टी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी तथा कारखाना व्यवस्थापक एस कांबळे, सीताराम जोपडे, संजय रघुते, शेखर शिरस्कर, भगवान महाले यांच्यासह कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व बंध्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की बंध्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांना नवीन जीवनाची संधी निर्माण करून देण्यासाठी प्रेरणादायी आहेत। नागरिकांनी बंध्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून बंध्यांना समाजात पुनर्स्थापित होण्यासाठी दुसरी संधी उपलब्ध करून द्यावी। कारागृह अधीक्षक श्रीमती मुगुटवार यांनी प्रास्ताविकातून कारागृहातील बंध्यांकरिता चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच वस्तू उत्पादन व विक्री याबाबत माहिती दिली आहे। सदर विक्री प्रदर्शनात पणती, दिवे, लोखंडी पणती स्टँड, लाकडी कपाट, बैलगाडी, बस पट्टी, लाकडी खुर्ची, लोखंडी पलंग, बेकरी उत्पादने, आकाश कंदील इत्यादी बंदी निर्मित वस्तू ठेवण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।